दाराहुनी वाट ऐका रुक्मिणी माझ्या, असं भजन म्हणतात ते. पहाटेच्या प्रहरी घंटा वाजतो मंजूळ ऐका रुक्मिणी घंटा वाजतो मंजूळ. जनार्दन बाबानं दया दुधाची अंघोळ ऐका रुक्मिणी दया दुधाची अंघोळ. पहाटेच्या प्रहरी सडा घाली ते रांगोळी ऐका रुक्मिणी सडा घाली ते रांगोळी. जनार्दन बाबा देव निघाले अंघोळी ऐका रुक्मिणी देव निघाले अंघोळी. पहाटेच्या प्रहरी येतं काय, येतं काय? अरे 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 साधू सारिके साधू हिंडती बाजारी ऐका रुक्मिणी. बाया झोपल्या काय? साधू सारिखे साधू हिंडती बाजारी, साधू सारिके साधू, हे साधू तो है. साधू सारिखे साधू हिंडती बाजारी ऐका रुक्मिणी साधू हिंडती बाजारी. जनार्दन बाबाचा फोटो देवाचे शेजारी ऐका रुक्मिणी फोटो देवाचे शेजारी. जनार्दन स्वामी तुमचं बोलणं हसून ऐका रुक्मिणी. तुमच्या दर्शना बाया निमगाव पासून. जात जा प्रदोषला बाया हो. माहेरी नका पाठवून सांगा दिवाळीला, पण महिन्यातले फक्त 3 तास. उद्या प्रदोष आहे पण आपल्या गावात उत्सव आहे म्हणून मी सोडतो. पुढच्या महिन्यापासून मला जर नाही दिसल्या तर मग पाहतो तुमच्याकडे. तुमच्यासाठी आलेत ना बाबाजी? कोणासाठी आले रे? शेवटच्या क्षणी आठवण तुमची केली ना मायबा. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. सद्गुरू स्वामी जनार्दन बाबा आले हो. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. सद्गुरू स्वामी जनार्दन बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले हो. 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 स्वामी जनार्दन बाबा आले हो. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. सद्गुरू स्वामी जनार्दन बाबा आले हो. भारत सोडला अख्खा हिमालयापासून रामेश्वर पर्यंत आणि कोपरगाव आठवलं रे. त्यांना जर तुमचा सद्भाव आठवला असेल, त्यांना तुमची सेवा आठवली असेल, त्यांना तुमची श्रद्धा आठवली असेल, मग तुम्ही का त्यांना आठवत नाही रे? कान धरून म्हणा जाऊन तिथे, तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू. माय मिले करू बाबा तू गाय मी वासरू. हो तू माय मिले करू बाबा तू गाय मी वासरू. तुम्हा कसा विसरू स्वामी तू माय मिले करू. त्यागाची मूर्ती बारगाणी बसती, त्यागाची मूर्ती बारगाणी बसती, चेहरा हसरा किती बाबा तुम्हाला विसरू स्वामी तुम्हाय मिले करू. 25 पाठीशी असता 25 पाठीशी असता उठवर वीर धरू बाबा तुम्हा कसा
जवळ पोचलाय भरत आणि रामरायाने पाहिला. आ हा 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 हा, मनाचं भान आणि जीवाचं कान करून ऐका. राम कथेतली सर्वोच्च एक भेट भरत भेट आहे. लांबून पाहिलं भरत लंगडत होता. भरताच्या पायाला फोड आले होते. माझा दादा अनवाणी गेला, मी पण अनवाणी जातो म्हणून निघाला. सुकुमार भरत, पायाला फोड आले होते आणि रामरायाने धनुष्य उचललं. हे धरणी माते, जिथं माझा भरत पाय टाकेल तिथं मऊ हो. जर कठीण झाली आणि भरताचा पायाचा फोड फुटला, तुझ्या ठिकऱ्या करून टाकेन. काय प्रेम उतू जात होतं हो. समोरून येत होता भरत. एका पाषाणावर बसले होते रामराय. दिवसभर आई कामाला जाते, लेकरू हुर 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 वाट पाहतं. 2 वर्षाचं, आता येईल मम्मी, मग येईल मम्मी. संध्याकाळ झाली की जास्त वाट पाहतं, कुठून येईल कुठून येईल. तिकडून येते ती दिवसभर काम करून मजुरीचं शेतातलं. अंगण असतं मध्ये, इकडे झोपडेन तिकडं पायऱ्या. आई त्या टोकाला आली का लेकरू ह्या टोकावून पाहतं आणि आईकडं पळायला लागतं दुडू 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 दुडू. आता आई पण पळत येते. दोघांची भेट कुठं होईल? मध्यभागी होईल काय? मध्यभागी होते का? याचे 4 पावलं वस्तुरती वात्सल्य धावत येऊन उचलते. अगदी 4 पावलं भरत आलं होता. माझा रामराया एका पावलाच्या 100 पावलाच्या अंतराने धावत गेला. कडकडून मिठी मारली. पळताना रामरायाच्या अंगावरचं वस्त्र खाली पडलं, रामरायाचं धनुष्य खाली पडलं. संत लिहितायत, महापुरुष लिहितायत की भरतासारख्या संतांना भेटायला जाताना देहबुद्धीची वस्त्र गळून पडावी. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघा संसारिक. देहाची आसक्ती तो संसारिक असतो आणि म्हणून देहाच्या मानासाठी हा पापलेला तो पामर असतो. आणि संतांसमोर देहभाव विसरला. तुझं पाहता विठ्ठला संत आहे भरत. वस्त्र गळून पडली कमरेच्या वरची, धनुष्य गळून पडलं. श्रीराम कधी धनुष्य खाली ठेवत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा धनुष्य खाली पडलंय. का? संतांना भेटताना शस्त्राची गरज नाही, कारण संतांचा संबंध शस्त्राशी नाही शास्त्राशी असतो. त्यांची क्रांती शस्त्राची नाही शास्त्राची असते. आणि म्हणून मायबाप भरताचा अफाट महिमा कडकडून मिठी मारली आणि विचारलं कोण कोण आलाय? आलेच सगळे. हो बाबा कसे आहेत? म्हणजे महाराज दशरथ. आणि भरताच्या डोळ्याला पाणी आलं. बाबा गेलेत कधी? असं रामरायाने त्याला सोडलं आणि लक्ष्मणाकडे पाहिलं. दोघांनी हातात हात घेतला. चित्रकूट पर्वतावरून पळत पळत खाली गेले. पायथ्याशी वाहणारी मंदाकिनी नीत उड्या मारल्या. तुम्ही कदाचित प्रवासाला असाल, कामधंद्याला, नोकरीला, बाहेरगावी, आणि तुमच्या भाऊबंदकीत कोणी वारल्याची बातमी मिळाली. 1 दिवसांनी मिळो, 4 दिवसांनी मिळो, 10 दिवसांनी मिळो, 4 महिन्यांनी मिळो. आपल्या भाऊबंदकीचं कोणी गेल्याची बातमी जेव्हा मिळेल तेव्हा आहे तिथं आहे त्या कपड्यावर पाणी आंघोळ करायचे असते. सचेल स्नान न पेक्षा दोष लागतो. घरात दरिद्री येते, रोग येतो, संकट येतात. सचेल स्नान करून जलतर्पण करून रामलक्ष्मण वरती आले. दरबार भरला. दादा चल. भरताना पाय धरले. दादा चल. दादा तुझ्याशिवाय अयोध्या स्मशान झाली रे. दादा चल. ज्याच्यासाठी राज्य मागितलं तो मी भरत तुला न्यायला आलो. दादा माझ्यासाठी राज्य मागितलं ना, मी आलो न्यायला तुला. दादा चल. जिने राज्य मागितलं ती काही आली ना तुला न्यायला. दादा चल. दादा चल. ज्यांच्यावर राज्य करायचंय ती प्रजा आली ना तुला न्यायला. दादा चल. रामराय म्हणाले पण ज्यांच्या वचनासाठी घडले ते महाराज कुठे आहेत? ते तर नाही. आता त्यांचं वचन नाही तोडायचं बेटा. तू कर राज्य. नाही दादा, नाही दादा. हो नाही, हो नाही. दादा मी प्रतिज्ञा करून आलो, रामाला आणेल नाही तर अयोध्येत प्रवेश नाही करणार. म्हणाले मी पण प्रतिज्ञा केली 14 वर्ष वनात राहायचं, वडिलांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून थांबलोय. दोघांचा खूप मोठा चर्चेचा भाग
तिकडून जनक राजाचं आगमन झालंय. त्यांना कळलं होतं सीतेला वल्कल नेसून झुडपाच्या आड सावलीत बसलेली पाहिली. जनक राजाला हंबाडा फुटला. जानकी, जानकी बेटा, माझी जानकी धावत आली. पप्पा पप्पा पप्पा. माझ्या अंगावरची वलकल पाहून रडू आलं तुम्हाला दादा? बाबा मी सावलीत बसले झाडा झुडपाच्या म्हणून नाही बेटा, नाही बाई, हे आनंद सुरू आहे, आनंद सुरू आहे. राम रायाला सोडून जर तू घरी थांबली असती बाई तर माझं नाक कापलं असतं ग. मुलीला दुहिता म्हणतात. बापाच्या कुळाचा उद्धार आणि सासऱ्याच्या कुळाचा उद्धार करते. बेटा तू धन्य झालीस, तू मला धन्य केलंस म्हणून आनंद सुरू आले. जानकीला मिठीत घेतलंय. बोल भरता बोल, काय करायचं? चल दादा म्हणाले मी प्रतिज्ञा केली, तो म्हणाले मी केली. कोणी माघार घ्यायला तयार नाही. आणि शेवटी भक्ता पुढे देव कधीच टिकत नाही. विरघळला प्रभू. दयाळू आहे माझा रामराया, दयाळू आहे माझा गुरुराया. त्यालाच गुरु म्हणावं. सद्गुरु तुम दयालु हो, सद्गुरु तुम दयालु हो, तुम बिन हमारा कौन है. सद्गुरु तुम दयालु हो, सद्गुरु तुम दयालु हो, तुम बिन हमारा कौन है, तुम बिन हमारा कौन है. माता तू ही, पिता तू ही, माता तू ही, पिता तू ही, बंधु तू ही, सखा तू ही. माता तू ही, पिता तू ही, बंधु तू ही, सखा तू ही. अरे जाए तो हम जाए कहाँ, जाए तो हम जाए कहाँ, तुम बिन हमारा कौन है. सद्गुरु तुम दयालु हो, सद्गुरु तुम दयालु हो. आणि रामराय विरघळले. भरता सांग, एकदा सांग चल म्हणून, मी प्रतिज्ञा तोडतो येतो. रामरायाच्या डोळ्यात पाहिला आणि भरत विरघळला. नको दादा, माझी प्रतिज्ञा मोडलीच चालेल, तुझी मोडू देऊ नको. का रे? रामरायाला सांगितलं भरताने माझी प्रतिज्ञा माझ्या एकट्यासाठी आहे. दादा तुझी प्रतिज्ञा जगाच्या कल्याणासाठी आहे, ती समष्टी आहे, माझी व्यष्टी आहे. आणि जेव्हा जगाचं कल्याण होत असेल, गावाचं कल्याण होत असेल, समाजाचं कल्याण होत असेल तर एकट्याची पिटपिट 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 करू नये, बाजूला व्हावं, मान अपमान धरू नये तिथं. दादा मी चाललो, मला काहीतरी आधार दे. असं का घडलं रे दादा? असं का घडलं? आपल्या वंशात कधी घडलं नाही. सोडून दे बेटा, सोडून दे. का? आपल्यावरही कोणाची ती सत्ता आहे त्या काळाची, आणि त्या काळाच्या सत्तेपुढं पराधीन आहे जगती. पुत्र मानवाचा रामरायाचा उपदेश गदिमांनी खूप सुंदर एक दोन कडवे ऐकून पुढे जाऊ आपण. दैव जात दुःखे भरता. श्रीराम म्हणतायत दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा, राज्य त्याग कानन यात्रा. सर्व कर्म जात, सर्व कर्म जात. खेळ चालला से माझा, खेळ
चालला से माझ्या पूर्व संचितांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओढ त्यांची होते सागरात भेट दोन ओढ त्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसू ढाळू आता कुसलोचनास नको आसू ढाळू आता कुसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा अयोध्येत हो तू राजा रंग मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा खूप लांब जायचं आहे. तुम्हाला कंटाळा तर नाही आला ना? एक अर्धा तास घेऊ अजून. हां, तळेगावमुळे खूप लांब आहे का इथून? मानोरी लांब आहे. झोपायला झोपून घेतो मग काय करतो मग. दादा मी जातो मग मला काही आधार दे रे. रामराजा हातून त्यांनी पादुका मागवल्या आणि त्या त्याच्याकडे दिल्या. त्याने डोक्यावर घेतल्या. भरता तू आधार मागितला हो, तू तर डोक्यावर भार घेतलाय. म्हणजे भार नाही दादा, तुझ्या पादुकांचा भार नाही होत कधी. उलट खूप मोठं बोजा असला तर बाया काय काय करतात, अधिक त्याच्या खाली काय लावतात, ही चुंबळ आहे. तो भार सहन व्हावा म्हणून तुझा चरणांचा प्रसाद असेल तर हा राज्यभार सोपा होईल. भरत निघून गेला. श्रीराम तेथून निघाले, अगस्तींच्या किल्ल्यावर गेले. मनमाड जवळ ते आहे बघाच त्यांचा आश्रम. तिथं काही दिवस राहिले. तिथून निघालेली ती भगवान शंकर आणि अगस्तींची भेट आहे. रामकथा ऐकण्यासाठी भगवान शंकर पार्वतीस या अगस्ती किल्ल्यावर आले होते. मनमाडचा जवळ आहे तो किल्ला. तिथून निघालेली अगस्ती नदी जी तुमच्या गावाला खेटून गेली. इथून वृषाली जाधव आली आहे, तिला माहीत नाही बेटा ती नदी ही आहे, ही पुल आहे तर पलीकडचा. कुठून तरी ती सूत्र इथं आली आहेत, त्या संतांची, त्या ऋषींची, त्या रामकथेची, भगवान शंकराची. आणि म्हणून एक नाही दोन मंदिरं शंकराची. याचा अर्थच कोणीतरी काहीतरी पेरून ठेवलंय पूर्वी, कोणीतरी काही हेरून ठेवलंय, कोणी काहीतरी भारून ठेवलंय आणि आपण फक्त आता साजरं करायचं आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, पूर्वजांना, साधू संतांना, ऋषी मुनींना, ज्यांनी ही भूमिका निर्माण करून ठेवली आहे. तिथून भगवान श्रीराम पंचवटीत जाण्यापूर्वी अतिऋषींना भेटले आहेत. अनुसयाची भेट आहे. पंचवटीत आले, गोदावरीच्या तिथं कुटिया टाकली. एकदा स्नान की धुवून, हातपाय धुवून भगवान श्रीराम नदीतून वर जात होते. त्यांच्या ओल्या पावलांच्या खुणा तिथे उमटल्या होत्या. आणि तिथून एक भटक भावानी चटक चांदणी चालली होती. तिचं नाव शूर्पणखा. ही रावणाची बहीण, ही कैकसीची मुलगी, ज्या कैकसीने पौलस ऋषींच्या कुळातला तर्णाबांड तपस्वी फसून लग्न केलं, वैश्रवस मुनी. ती ही
कैकसीन तिची ही पोरगी आईच्या वळणावर गेली, रामाच्या पाऊल खुणांवर प्रसन्न झाली. या पुरुषाचे पाऊल खुणा इतका सुंदर, तो किती असेल. आणि मग रूप बदलून गेली. काय त्या नटीचं नाव आता ती एखादी नाव सांग रे साहेबराव, सध्या कोणची नटी जोरात आहे? हां बदरी सांग, कोणची नटी? ती मस्तानी झाली तिचं काय नाव? ती काय रे बाजीराव मस्तानी मधली ती नटी काय नाव? ती म्हणून खाली माना घालता. मला माहीत, तुम्हाला सगळं माहिती आहे. हां मला झाले 30 आणि हे 45 वर्षाचे सिनेमा पाहायला. मला नाही माहिती. एक सुंदर नटीपेक्षा सुंदर नटी ऐश्वर्या रायच्या 1000 पट सुंदर रूप घेतलं. रामाकडे गेली फसवायला, त्यांनी काही ऐकलं नाही. लक्ष्मणाकडे पाठवलं, त्यांनी पाहिलं, इकडे पाहिलं, माझी बायको आहे मला नको तू. आणि मग तुझी बायको असलं मी तिला मारून टाकते, मी तिला खाऊन टाकते. लक्ष्मणाला म्हणे काय पाहतो, धरलीस कट्ट्यानं टाकलं तिचं. काय कापलं? काय कापलं? अशा भटक भावांना नाक राहतं का कापायला? नाक म्हणत्या खुशाल. हां विद्रूप केली म्हणा. पशी रावणाकडे गेली, एकाचे 2 सांगितले. आणि मग त्याच्याकडे सुंदर बाई आहे, पोरगी आहे, ती तुला पाहिजे होती म्हणून मी गेले होते. त्यांनी मला विद्रूप केलं, चाटा मारल्या. मग तू शुंभ घरकाने गेली, त्याला मारून टाकलंय म्हणजे. आणि रावण दचकला, हे सामान्य नाही आहे. आणि मग सोन्याचा हरिण केला काय, तरा केला काय. आणि रामरायाच्या पंचवटीमध्ये साधू संतांचं आगमन आहे. आपण काय केलं पाहिजे? टाळ्या वाजवल्या पाहिजे. मारीच मामाला सुवर्ण मृग रूप दिलंय आणि सीता भुलवायचं आहे, रामाला दूर न्यायचं आणि सीता पळवायची. कथा तुम्हाला माहीत आहे, मी सांगत नाही. त्याप्रमाणे सगळं घडलं. सीतेने बघितला तो सोन्याचा हरिण, मला हवा आहे तो. राम वनवासात निघाल्यावर म्हणाली मला तुमच्याबरोबर यायचं आहे. म्हणे राजवाड्यात थांब, नाही मला हरी हवा आहे. आता तीच सीता म्हणते मला हरी न हवा, मला हरिण हवा आहे. आता तो हवा आहे. सगळं सोडणारी सीता राम हवा म्हणणारी होती. किती वेळा सत्कार असा रोज? हो बाबा, नाही हो देवा, आम्ही तुमची पूजा करावी. धन्यवाद. खूप छान, बसा. राघवेश्वर देवस्थानचे आदरणीय राघवेश्वर बाबा यांच्या हस्ते आदरणीय शिवभक्त भाऊ पाटलांचा सन्मान झालेला आहे. आणि बाबांचंही स्वागत करण्यासाठी आजचे पंक्तीचे मानकरी 2 मिनिटं वर येऊन स्वागत करू. आणि त्या पद्धतीनं पुढे, धन्यवाद, त्या पद्धतीनं ते सगळा प्लॅनिंग झाला. सीतामाई गेली, रावण साधूच्या वेशात भिक्षा मागायला आला. अंबादास घे. आणि मग तिने भिक्षा दिली, तशी उचलली, विमानात बसवली आणि कुठं घेऊन गेला? लंकेत. बरोबर माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? जेव्हा सीतामाई परत लंकेतून अयोध्येत गेली होती, महिलांसाठी आहे, ऐका 2 मिनटं. रावण मारल्यावर परत सीता घेऊन श्रीराम गेले होते. तेव्हा अयोध्येत गेल्यावर सीतेच्या काही मैत्रिणी, काही बहिणी, काही जावा भावा काय असत्या, म्हणाले कागद सीता, त्या जंगलामध्ये तू गेली आणि तू रावणाला भिक्षा घातली आणि त्याने तुला उचलली. हो, तो साधू वेशात आला होता. म्हणाली हो. मग साधू वेशात आलेल्या त्या चोराला तू ओळखलं नाही का? तू साधू आणि संधी साधूतला फरक तुला कळत नाही का? तुझ्या वडिलांकडे साधू येत नव्हते का? जनक राजाकडे येत होते. किती? म्हणे रोज, शेकडो. बरं, तुझं लग्न झालं, अयोध्येत आलीस, दशरथ राजाकडे साधू येत नव्हते का? म्हणे रोज यायचे. किती? शेकडो. मग तू साधू ओळखत नाही का? साधू कोण आणि संधी साधू कोण? जर तू ओळखला नसेल रावणाला तर उगाच बोंबा मारले इतके दिवस बापाच्या घरी, नवऱ्याच्या घरी. एवढ्या साधूंमध्ये राहून जर तुला साधूची परीक्षा करता येत नसेल तर तुझा काय उपयोग आहे? आणि ओळखलं असेल तू की हा रावण आहे, मग तू कशाला पुढे गेली? म्हणे मी ओळखलं हा साधू नाही, संधी साधू आहे. मग तरी पुढे का गेली? ऐका बाया हो, सीतामाईचं उत्तर ऐका. जीवनाला दिशा देणारं उत्तर आहे तुमच्यासाठी.
तुम्हाला कंटाळा तर नाही आला? नाही टाळ्या वाजवायचे, काही कारण नाही. ऐका ऐका, त्या रावणाला कमाला सीतामाई म्हणाली त्या अयोध्येतल्या बायांना की मी ओळखला होता, हा साधूचा वेश घेऊन आलाय. साधू वेशाचा आधार घेतलाय. साधूच्या वेशाचा आधार नाही घ्यायचा, साधूच्या बोधाचा आधार घ्यायचा असतो. समजून घ्या. चुकला होता रावण, मग तू का चुकली? तुझं ओळखली, मग कशाला धाडस संकट अंगावर ओढून घेतलं? तू भिक्षा द्यायला गेली, त्याने उचलली तुला. म्हणाले हो का पुढे गेलीस? मुद्दाम गेले. का? ओळखलं तरी गेले. का? कारण मी एक सून आहे सूर्यवंशाची, आणि घरातल्या स्त्रीचं कर्तव्य आहे दाराशी कोणीही येऊ त्याला रिकाम्या हाताने पाठवायचा. आमटा आहे त्याच्या घरचा, चोर आहे त्याच्या घरचा, साधू त्याच्या घर, आपला काय करायचं? तो काहीतरी मागायला आला, दिलं पाहिजे. बर. दुसरी गोष्ट, मी जर भिक्षा द्यायला गेले नसते, मी ओळखला हा कोण आहे, मी गेले आणि त्यांनी साधूचं रूप टाकून दिलं, कारण ते नकली होतं. नकली रूप टाकलं रावणाने आणि तो मूळ रूपात प्रकट झाला. मी जर गेले नसते जवळ तर त्याचं खरं रूप जगाला दिसलं नसतं. तो खरा कोण आहे जगाला दिसला पाहिजे होता, म्हणून मी संकट स्वीकारून पुढे गेले. खऱ्या रूपात प्रकट झाला, मला उचललं, लंकेत घेऊन गेला. तुझा काय फायदा? माझा फायदाचं तोट्याचं नुकसान विषय नाहीये. त्यानं ही जी सोन्याची लंका जमवली ही कष्ट करून नाहीये. देवाच्या धर्माच्या नावाखाली लूटमार केली त्यांनी, चोऱ्या माऱ्या केल्यात, लबाडी केले. सख्खा भाऊ आहे सावत्र भाऊ कुबेर, त्याची सुद्धा डल्ला मारलाय त्यांनी. भावाला नाही सोडलं, भावजाला नाही सोडलं, राजन राजवाड्याने 33 कोटी देव कुठे. आणि जगाला वाटलं की एवढी मोठी संपत्ती आणि मिळवली, कोणत्या मार्गाने मिळवली तरी संपत्तीचा आनंद घेता येतो. ही जगाची भूल काढायची होती मला, की जर कपटानं संपत्ती मिळवली, खोटं बोलून संपत्ती मिळवली, धर्माच्या नावाखाली अधर्म करण्यासाठी संपत्ती मिळवली असेल, लुबाडून चोरून भामटेगिरी करून लबाडी करून, तर ही संपत्ती भ्रष्टाचाराची टिकत नाही हे जगाला दाखवण्यासाठी मी गेले. मला माहीत होतं मी गेल्यावर मला शोधत रामराय येतील, मारुतराय येईल आणि सगळ्या लंकेची राख करून टाकतील. त्या दुर्दैवी रावणाची दुराचाराने मिळवलेली संपत्ती टिकत नाही जगात हे दाखवायचं म्हणून मी संकट स्वीकारलं. त्याही पुढे 33 कोटी देव जेलमध्ये टाकले होते. 9 ग्रहांच्या पायऱ्या करून पालथे माटले आणि त्याच्यावर चालत होता. एवढा उन्मत्त झाला होता. 3 वेळा कैलास पर्वत हलवणारा, जगात याचा बाल बाकडा करत नाही कोणी, असा गर्व करणारा रावण, त्याला दाखवायचं होतं जगाला की अशांच्या सुद्धा बळाची, सत्तेची, संपत्तीची काळापुढे टिकत नाही. ती काही काळ मजा करतात हे, पण नंतरची सजा असते हे जगाला कळायला पाहिजे होतं. आणि त्याचा एखादा बाप जगात असतो कुठेतरी हे दाखवायचं होतं. माझ्या रामरायाच्या दंडातलं सामर्थ्य काय होतं, विद्येतलं सामर्थ्य काय होतं, एका बाणात याचे ठिकऱ्या करून टाकणारा प्रभाव माझ्या रामात आहे, हे रामरायाचं गौरव व्हावं म्हणून मी रावणासमोर गेले, संकट स्वीकारलं. जिथं माझ्या नवऱ्याचा मान वाढायला असेल तर मी संकट स्वीकारेल, माझ्या कुळाचा गौरव होणार असेल मी संकट स्वीकारेल, माझ्या गुरुदेवांचं कार्य होणार असेल मी संकट स्वीकारेल. ही भावना कुलस्त्रियांच्या अंतःकरणात असली तर पाकिस्तानसारखे 1000 दुश्मन तुटून पडले तर भारताच्या संस्कृतीच्या केसाला धक्का लावू शकत नाही. कारण हिला अधिष्ठान कसलं आहे? तुमच्या त्यागाचं आहे बाया हो, तुमच्या निष्ठेचं आहे, तुमच्या पातिव्रत्याचं आहे, तुमच्या पुण्याचं आहे, तुमच्या आग्रहाचं आहे. आणि म्हणून रामायणातून हे शिका. शेकडो संकट आले पण सीतेने झेलले, त्यातून तिला जगाला बोध द्यायचा होता, रावण संपवायचा होता आणि रामाचा गौरव व्हावा म्हणून सीतेचं अपहरण झालं. राम तिला शोधत निघाले. जटायू भेटला, गिधाडांचा राजा, रक्तबंबाळ अवस्थेत.
काय झालं? असं रावणाने सीता चोरली. मग तू केवढा तो केवढा. म्हणे देवा मी काय करू, जेवढी ताकद दिली वापरून पाहिली. मग तू मरायला टाकला. मरू द्या ना. एका अबलेवर माझ्या समोर जर अत्याचार होत असेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. म्हणून मी शक्तीपणाला लावून लढलो. अरे पण तू तर मरशील. मरू दे देवा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. मेलो तरी चालेल पण चांगल्या कामात मदत केली पाहिजे ना. आणि म्हणून केली. ही अक्कल भीष्माचार्यांना का नव्हती? भर सभेत द्रौपदीचे वस्त्र उतरवत होता दुःशासन. दुर्योधनाने मांडी उघडी केली होती. पांडवांच्या धर्मपत्नीला काय करत होते? नागडी नंगी कर, माझ्या मांडीवर बसव. तो उन्मत्त दुर्योधन क्रूर कर्मा माझ्या मांडीवर बसव. अबला ती हाक मारते सगळ्यांना. कोणी उठायला तयार नाही. भीष्माचार्य नाही, कृपाचार्य नाही, द्रोणाचार्य नाही. पांडवांनी खाली माना घातल्या होत्या. कोण होते तुम्ही? तो जटायू भरा रे मेलेले ढोर फाडून खाल्ला. तो काय माळकरी नव्हता तरी तो तुटून पडला रावणावर. हे तर त्यांच्या कुळातली कुलवधू, यांची सून, यांचे नात सून. आणि हस्तिनापूरच्या भर सभेत नागडी करत होता तो. यांच्या अक्कला घाण टाकल्या होता का? अंगात रक्त होतं की पू भरलेला यांच्या. मी प्रत्येक प्रवचनात सांगतो, वाल्मिक भाऊला माहिती आहे आमच्या, की चालत्या रेल्वेत 4 नराधम गुंडांनी एका कॉलेज कुमारीवर बलात्कार केला. डब्यात 40 माणसं होते, शांत बसले होते. हिजडे होते का तुम्ही? मेलेल्या आईचे दूध पेले होते का तुम्ही? तुमच्या समोर त्या बिचाऱ्यावर अत्याचार चालू आहे चालत्या रेल्वेत. आमची कोण होती ती? अरे तुमची कोणी नव्हती, कोणाची तरी लाडली होती ना ती. कोणाची तरी लेक होती, कोणाची बहीण होती, कोणाची भावी पत्नी होती ना ती. गिधाडं बरे रे आपल्यापेक्षा. कोणाला नाव ठेवावं? का? संस्कार दिले नाही बापांनी. चांगल्या माणसाजवळ गेले नाही, चांगलं खाल्लं नाही, चांगलं ऐकलं नाही, चांगलं पाहिलं नाही. मग काय जगले तसे जगले. मरा कुत्र्याच्या मौतीने. आमचं काय जायचं आहे? मरून जाईन तुझ्या रूपनामावरुणी. माझ्या चक्रपाणी माय बापा. हे प्रत्यर्पण त्या जटायूजवळ होतं. अमर झाला जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत जटायू अमर आहे. मांडीवर घेतला, डोक्यावर हात ठेवला. प्राणोत्क्रमण आहे. रामरायानं त्याला चितेवर ठेवून अग्नी दिला, जो दशरथाच्या नशिबात नव्हता. पुढे जात आहेत. एका आश्रमाच्या बाहेर एका दगडावर कोवळ्या उन्हात एक म्हातारी बसली होती. रामरायानं दोन्ही खांदे धरले लक्ष्मणाचे. सौमित्रा, सौमित्रा, बघ बघ माझी शबरी माता किती सुंदर दिसते. 92 वर्षाची शबरी. मुखात दातही नाही. केसांच्या जटा बटा. कुठल्या रंगाची साडी ओळखू येत नव्हती. अर्धी नेसायची, ती अर्धी धुवून वाळली की ती लोंडाळून ही धुवायची. 80 वर्ष त्या आश्रमात राहिली होती मतंग ऋषींच्या. फलाहार करून ब्रह्मचर्य आणि तपश्चर्या करणारी शबरी. एकदा ही शबरी याला गेली नाही. काय म्हणतात त्याला आपण? मला खाजव आली इथं. तुम्ही आपलं काय अर्थ काढू नका बायांनी. एकदा ही ब्युटी पार्लरमध्ये नाही गेलेली. रामराय म्हणतात माझी शबरी किती सुंदर दिसतेय. जी शूर्पणखा विश्व सुंदरीच्या 1000 पट सुंदर होऊन गेली, तिच्याकडे असं पाहिलं पण नाही माझ्या रामरायाने. आणि शबरी मातेला म्हणतात किती सुंदर आहे. सुंदर तनानं की मनानं? बाहेरच्या मेकअपला काय अर्थ नाही. मनानं सुंदर व्हा. ते मन सुसंस्कारित हवं, ते संयमित हवं, ते सद्गुरूंना प्रत्यर्पित हवं. नाही तर काही उपयोग नाही त्याचा. सांगू द्या मला. ही शबर नावाच्या भिल्लाची मुलगी होती. शबराची म्हणून शबरी. तिचं खरं नाव होतं श्रमणा. श्रमणा. 7 ते 8 मिनिटात शबरीची कथा सांगून आरती घ्यायची आपल्याला. का तुम्हाला कंटाळा तर नाही आला? नाही ना? अद्भुत आहे शबरी माता, अद्भुत. जवळ जात आहेत. ही शबरी 12 वर्षाची असताना तिच्या आई वडिला बापाने 24 बोकड आणले होते.
पप्पा कशाला? अगं तुझं लग्न आहे, पाहुणे यायचे आहेत. मग यांचा काय उपयोग? हे कापायचे, याची भाजी करायची, याने काय होईल? तुला सुख मिळेल तिकडे. माझ्या सुखासाठी यांचा बळी द्यायचा असेल तर मला ते सुखही नकोन, ते सासरही नकोन, ते नवराही नकोन, लग्न नको. काय असेल शबरी. 12 वर्षाची तेज तर्रार होती ती. ती काही द्राक्षाची वेल नव्हती फवारे मारून वाढवलेली, बोरी बाबळीसारखी खडाक. वाद झाला, ऐकायला तयार नाही. 8 दिवस भांडत होती. शेवटी त्या मध्यरात्री एकदा सगळे दरवाजे उघडून दिले, सगळे पशुपक्षी सोडून दिले. जा सुखी राहा. बोकडे पळाले, बकरे पळाले, सगळे पळाले आणि मध्यरात्री पळून गेली. जंगलात पळत होती, पळत होती, पळत होती. किती डोंगर, किती दऱ्या, किती नद्या, किती शिवार ओलांडले. मतंग ऋषींच्या आश्रमाच्या आश्रयाला गेली. दिवसभर आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून झाडावर बसायची, फळं फुलं तोडायची. रात्री आश्रमातले सगळे झोपले की तो आश्रम झाडायचा, फळाफुलांच्या रांगोळ्या काढायच्या, पेटारे भरून पहाटे पळून जायचं. सेवा दिसत होती पण सेवा करणारा दिसत नव्हता. याला म्हणायचं परमार्थ. कार्य दिसतंय पण कार्यकर्ता दिसत नाही, तो परमार्थ. कार्याचा पत्ता नाही आणि कार्यकर्त्याचेच बोर्ड गावोगावी, तो प्रपंच. मी कोणाची निंदा करत नाही. काय चाललंय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. आणि मग मतंग ऋषींनी विचारलं, कोण करताय रे सेवा? तू 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 म्हण नाही. मग कोण करताय? जागे राहिले मतंग ऋषी. मध्यरात्री शबरी आली आहे आणि ते पाहायला विचारलं, कोण आहेस बेटा? घाबरली. इकडे ये. का करतेस? तुला काय हवं आहे? काहीच नाही. सेवा करायची. कशासाठी? काहीच नाही. संतांची सेवा, आणखी काही मागायचंच नाही मला. मग ओपन कर. उघडपणे म्हणाले, मी भिल्ल आहे, मला येऊ देणार नाही. ते म्हणाले, संतांजवळ जात नसते. संत कधी जात पाहत नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण. बाकीच्या मर्यादा पाहायच्या नसतात. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. ते करंट पण आमच्या नशिबात आले रे. आम्ही संतांना जातीत विभागून टाकले, संतांना जातीत जातीत बांधून टाकले. कुठं फेडाल रे हे पाप? मेलेल्या म्हशीच्या कातड्याच्या मोठेत ज्या सावता महाराजांना पंढरीनाथ दिसत होता त्यांना फक्त माळी म्हणायचं? किडे पडतील जिभेला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हा ज्यांचा साक्षात्कार अद्वैत सिद्धांताचा प्रल्हादानंतर जगाला आपल्या अनुभवातून बोध देणारा महापुरुष संत सावता महाराज, माळी म्हणायचं त्यांना? काय चाललंय? संत रोहिदास बहिष्कार टाकला का? म्हणजे चांभाराच्या घरात जन्माला. अरे काम चांभारच करत होता पोटासाठी, पण चांभाराचा स्वभाव नव्हता. ज्या संत रोहिदासांना गुरु म्हणून मीराबाईंनी नेमलं. मीराबाई तुमच्यापेक्षा वेडी होती, तुमच्या अक्कला जास्त आहेत. संत मीरा ज्यांनी गुरु केलंय. 2 देशाचे राजे ज्या संत रोहिदासांच्या झोपडीपुढे काशीला झाडू मारत होते. समजून घ्या मी काय सांगतोय. कधीतरी बोलवा संतांचे चरित्र सांगायला मला. 7 दिवस 7 संतांचे चरित्र, मग मिळेल बोध, मग प्रेरणा, मग एक दिशा, एक दृष्टी. राम तर आहेच आपल्यासाठी. संत चरित्र ऐका. कृपा करून संतांना जातीत पाहू नका, भक्तांना जातीत पाहू नका. भक्तांशी, पुण्यात्म्यांशी, प्रतिभावंतांशी, महापुरुषांशी जातीभेद ठेवू नका, ठेवू नका रे. अंबाज म्हण रे कडवते, कांदा मुळा तुला येत असेल तर. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी माझी, अवघी विठाई माझी माझी माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी,
संतांनी, देवा मी तुझा सोनार कबूल केलंय. नाभिक नाभिक करू हजामत बारीक. संत सेना महाराजांनी जात लपवली नाही, सावत महाराजांनी लपवली नाही ना. आम्हा माळीयाची जात शेती म्हटलं त्यांनी कबूल. त्याच्यात चूक काय आहे, त्याच्यात दोष काय आहे? भक्तीत कुठं जाती मोजायच्या असतात का? याचा अर्थ हे त्या जातीचे नाही आहेत. तुकोबाराय म्हणाले मला हे नको आहे, माझी या जातीचे. याचा अर्थ ही जात मज भेटो कोणी. शबरी बेटा तुझ्या जातीचा काही संबंध नाही, तुझी श्रद्धा शुद्ध आहे. मोकळेपणाने सेवा कर. त्या दिवसापासून शबरी तिथं राहिली. त्यानंतर ते वृद्ध झाले, त्याने आश्रम तिच्या ताब्यात दिला. माझं काही खरं नाही बेटा, आता मी कुठं जाऊ देव पाहायला शोधायला? नको जाऊ कुठे. मतंग ऋषी गुरु आहेत तिचे, म्हणाले कुठे जाऊ नको. आंबा पिकल्यावर पोपटाला निमंत्रण द्यायची गरज नसते, बरोबर येतो. पेरू पिकल्यावर तो आपोआप येतो. साखर कुठल्या बरणीत आहे मुंग्यांना सांगायची गरज नसते. आणि मिठाच्या बरणीवर साखरेचा बोर्ड लावला तर मुंग्या फसत नाही. साखरेवर जर मीठ लिहिलं तरी मुंग्या फसत. आपण लेबलवर मरतो, आपण कपड्यावर मरतो ना. वेश नाही आवेश महत्वाचा आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. का सांगतोय मी? 80 वर्ष तिथं राहिली. देव तिला भेटायला जात आहेत. देव तिला भेटायला जातात का? दुसरा ध्यासच नव्हता. रामा रामा रटते रटते भीती रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. कब आओगे हे रघुनाथा, कब आओगे हे रघुनाथा. शबरी के झोपड़िया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. मैं शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानो रे. मैं शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानो रे. राम तुम्हारे दर्शन के हित वन में जीवन पायो रे. चरण कमल से निर्मल कर दो, चरण कमल से निर्मल कर दो. दासी की झोपड़िया. रामा रामा रटते रटते बीती उमरिया. कब आओगे हे रघुनाथा, कब आओगे हे रघुनंदन. शबरी के नगरिया. रामा रामा रटते बीती रे उमरिया. नाही आलात तुम्ही, माझी लायकी नाही एवढी. मग कशाला आलो?
माझे गुरुदेव म्हणाले होते, शबरी तू काहीच करू नको, देव तुला इथे भेटायला येतील. माझ्या गुरुदेवांची वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही आला. एवढा ज्याच्या गुरुच्या वचनावर भाव आहे त्याला देव दुसरा शोधायची गरज नाही. गुरु पायी ठेविता भाव गुरु पायी ठेविता भाव आपोआप भेटेल देव भेटेल देव भेटेल देव गुरु पायी ठेविता भाव गुरु पायी ठेविता भाव गुरु शिव जावे ओ स्वध्यान स्वजाना नवे आहे देव सांगू काय सांगू काय माझ्या गुरूंची वचनाची माझी लायकी नाही. नम्रता ही परिचय पत्र असतं शिष्यात. मी केलं म्हणून झालं चोर यार. उचललेला तुझ्या हातातला तुझ्या ताटातला घास तुझ्या तोंडापर्यंत नेशील की नाही सांगितलं नाही. काही थोर आल्यावर तिथंच पॅरलेसच होईल. कसला अहंकार धरून बसला. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. ज्ञानेश्वरी म्हणते मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. माझ्यासाठी नाही आले, माझी लायकी नाही. मग तू तर प्रार्थना करत होती. प्रार्थना तेवढ्याच साठी करत होते देवा, कारण मला आता शरीर साथ देत नाही ना. आणि म्हणून जर काही बरंच वाईट झालं तुझ्या दर्शनाच्या आत गेले तर मला काय मिळालं असतं. आणि म्हणून जीव तुटत होता. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला किती अंत बघशील नाथा. आजच्या क्षणाला तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. चिन्ह भिन्न झाले मन हे तूच स्थिर करी. चिन्ह भिन्न झाले मन हे तूच स्थिर करी. एक ठाई चित्त माझे असू दे या चरणी. एक ठाई चित्त माझे असू दे या चरणी. धीर नाही मजला नाथा धीर नाही मजला नाथा. प्राण कंटिया तुझ्या भेटीसाठी माझा जीव तुरला. किती अंत बघशील नाथा आजच्या क्षणाला. हात आणलंय, आश्रमात स्वागत केले शबरीनं. आणि रामाला काय दिले? काय दिले? शबरीने काय दिले? बोर दिले. कसे बोर? कसे बोर? कोण म्हणलं? इकडे पाठव जरा माझ्याकडे. कोण म्हणलं उष्टी? एक काठी आणा. उष्टी तुझ्या घरी मी आलो बस 2 घोट उरला. मला देशील का? द्याल काय बाया हो? बशीतला तुमच्यापेक्षा अडाणी होती का? 80 वर्ष सत्पुरुषांच्या सेवेतली ती होती, वेळी होती. कोणी उठावून शबरी उष्ट बरोबर दिले. लाजा वाटायला पाहिजे. बेशरम संतांचा ग्रंथांचा अपमान करतात चांडाळांनो. कोणी शिकवलं तुम्हाला हे? कुठल्या रामायणातून आणलं रे हे? वाल्मिकी रामायण इथे वाचा. आहे का उष्टा शब्द? नाथांचा भावार्थ रामायण. उष्टा शब्द नाही आहे त्याच्यात.
गोस्वामी तुलसीदासांचं रामचरित मानस त्याच्यात नाहीये अध्यात्म रामायणात उष्टा शब्द नाहीये, आनंद रामायणात उष्टा शब्द नाहीये, अद्भुत रामायणात उष्टा शब्द नाहीये, कंब रामायणात उष्टा शब्द नाहीये, चंपू रामायणात उष्टा शब्द नाहीये. 16 रामायण माझ्या घरी आहे, एक काही रामायणात उष्टा शब्द नाहीये. कुठून आणणार रे? लाजा वाटायला पाहिजे. शबरी माता जिच्या उद्धारासाठी देव तिच्या घरी येत आहेत, मांडीवर डोकं घेतलंय तिच्या. तिचं काय हवंय शबरी? काहीच नको देवा, तुझा मांडीवर डोकं ठेवू दे आणि तुझा हात माझ्या डोक्यावर ठेव. आता दृष्टी पुढे ऐसाच तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडू. आणि हा पिंजरा जड झालाय. तसं घडलंय. ती सामान्य होती का? उष्टी दिली म्हणतात. कीर्तनकारांनी सांगितलं त्याचे दोन्ही हात पकडा कीर्तन झाल्यावर. हातच म्हणलो मी, काष्टा नाही. महाराज कुठल्या रामायणातून आणले तुम्ही? ते तुकाराम महाराजांप्रमाणे कबूल आहे एक प्रमाण, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. उष्ट वेगळं, उच्चिष्ट वेगळं, शिष्ट वेगळं, अवशिष्ट वेगळं, शेष वेगळं, अशेष वेगळं. पोरखेळ आहे का? गंमत आहे का परमार्थ? म्हणजे तुकोबारांचा अर्थ वेगळा आहे. आपली लायकीने तर समजून घ्यायची. का सांगतोय मी? शबरीनी बोर दिले नाही असं मी म्हणणार नाही. कंदमुळं फळं दिले असा उल्लेख आहे, त्याच्यात बोर असतीलही पण उष्ट नाही का? 92 वर्षाच्या शबरीला दात असतील का? दाताच्या खुणा पाहिल्या? राम म्हणाले का बाई खुणा कशाच्या? म्हणून मी चावून पाहिले, उष्ट आंबट आहे, गोड आहे. का बरं? 80 वर्ष त्या जंगलात राहिलेल्या शबरीला त्या जंगलातल्या बोरीच्या झाडाची ओळख होती का नाही? तुम्हाला तुमच्या मळ्यात बापाच्या घरी आसपासच्या मळ्यातल्या बोरी, जांभळी, कैऱ्या माहीत राहत्या ना, कुठं गोड आहे कुठं आंबट आहे. हे बिनशेपटीच्या माकडा हो, तुम्हाला माहीत राहतं ना. शेपटी नाही वानरच आहे ना. माहीत आहे ना शेजारच्या मळ्यात किती आंबट जांभळ आहे का बोर आहे, किती गोड बोर आहे, कुठे माहीत राहतं ना. आपल्या मळ्यातले माहिती नाही, आपल्या परिसरातले माहिती राहतं लहानपणी. तुला माहिती आहे साहेबराव? माहिती राहतं ना. मग काऊन मान हलवली मग? मग शबरी मातेला 80 वर्षात ओळख नव्हती का? बरं ठीक आहे, टेस्ट करायची होती. एक बोर पाहिलं का संपलं. एका बोरीला काय 100 प्रकारचे बोर येतात का? प्रत्येक बोर टेस्ट करायची गरज असते का? शीतावरून भाताची परीक्षा होते ना. कोणी काढलं रे हे? केवढा अपमान आहे रामकथेचा, रामरायाचा, राम भक्तांचा. केवढा अपमान करताय रे. पकडा त्या बोवाला कीर्तन करायला. माझ्या समोर उभा करण्यात तर तुम्ही विचारा कुठल्या रामायणात ते उष्टा शब्द दाखव. बोर नाही दिले असं मी म्हणत नाही, बोर असतीलही पण उष्ट नाही. काय हवंय तुला? फळं दिले असा उल्लेख आहे. कोणते फळं दिले? कोणतं फळ द्यावं? कर्मण्यवाधिकार असते. मा फलेषु कदाचन गीता. गुरुसेवेचं फळ दिलंय रामरायाला. ब्रह्मचर्य पाळलं 80 वर्ष ते फळ दिलंय रामरायाला. भक्तीचं फळ दिलंय रामरायाला. त्यागाचं फळ दिलंय रामरायाला. विरक्तीचं फळ दिलंय रामरायाला. ध्येयाचं फळ दिलंय रामरायाला. श्रद्धेचं फळ दिलंय रामरायाला. देवाला हे फळ द्या. हे सडके आणि कुचके देऊन काय करताय? तो काय दुष्काळातून आला काय? हा, समजून घ्या. कथा नाहीये. काही लोक म्हणतात भाऊ पाटील रामायण सोडून दुसरं काही सांगू राहिलं. रामायणच सांगतोय, कथा सांगण्यासाठी नाहीये. श्रीरामचरित्र चिंतन आहे ते. काय घ्यायचंय? प्रत्यक्ष रामरायाने मांडीवर घेतलंय जा शबरी मातेला, डोक्यावर हात ठेवला. काय हवंय? बस तुझा हात माझ्या कपाळावर ठेव आणि तुझी मुख कमल पाहता पाहता हा पिंजरा सुटू दे. थांब थांब, नको घाई करू. का बरं घाई नको करू? टाईम झाला ना देवा. आरतीला खोळंबले सगळे, पटकन उरकून टाकू ना. नाही ना शबरी, माझी सीता हरवली ग. कुठं सापडेल सांग ना. त्या अवस्थेत शबरी माता असली देवा. तुला माहीत नाही का कुठे ती? कसल्या लीला करतो? मला फसवायला निघाला. सीता हरवली
अरे तुझी अभिन्न शक्ती ती, तुझी आल्हादिनी शक्ती ती, तुझी ब्रह्मशक्ती ती, तुझी परांबा शक्ती ती, तुझी जगदंबा शक्ती ती जन्मोजन्मी कधी अभिन्न झालीच नाही. साखर आणि साखरेची गोडी वेगळी करता येते काय? 1 किलो साखर द्या, घ्या. नाही, थोडी गोडी कमी करून द्या, मला डायबिटीसची. करता येते? साखर आणि साखरेची गोडी वेगळी होत नसेल, राम आणि सीता वेगळी होईल का? परब्रह्म परमात्म्याची अद्भुत आल्हादिनी अभिन्न शक्ती राजराजेश्वरी परांबा जगदंबा जानकी रामापेक्षा वेगळी नाही. एकाच रुपयाचा नाण्याला इकडून छापा असतो आणि इकडून काटा असतो. वेगळं करता येते काय? छाप वेगळा, काटा वेगळा असं तुम्ही मांडताय. आमच्या दृष्टीने रुपया एकच आहे. शिव काय, शक्ती काय, राम काय, सीता काय, नारायण काय, लक्ष्मी काय, वेगळे नाही आहे. सीतापती रघुवीर, लक्ष्मी शारंगधर, राधा गोविंद अभिन्न नाही आहेत ते. तुम्हाला फसवतोस रामा. माझी सीता हरवली. कुठं हरवली रे? जाऊ दे ग आई, माते जाऊ दे, लीला करायची. मग तुला माहीत नाही कुठे? मला माहीत आहे, पण संतांच्या मुखातून घ्यावं. वेद म्हणतायत संतांच्या मुखातून आज्ञा घ्यावी, प्रेरणा घ्यावी, म्हणून विचारतोय. बरं, मग सांगते तुला. असा ऋष्यमुख पर्वतावर जा, सुग्रीव हनुमंताची भेट होईल, पुढे मार्ग मिळेल. शबरीने डोळे झाकले. रामरायानं फुलं मागवली लक्ष्मणाकडून, तिच्या देहाला स्नान घातलं, जंगलातल्या फुलांनी सजवलं. आश्रमवासीय जमले. चंदनाच्या लाकडांची छानपैकी चिता रचली आणि शबरी मातेचा पवित्र देह त्याच्यावर ठेवला आणि परब्रह्म परमात्मा राम रायनं स्वतः तिच्या चितेला अग्नी दिला. ती शबरी किती महान होती. परत म्हणू नका उष्टे बोर दिले. नको बाई, लय अपमान होईल ग, लय अपमान होईल. सगळ्यांचा करा, संतांचा अपमान नका करू कधी. पण ते संत लक्षणाचं पाहिजे, पोशाखी नाही. भगवान श्रीराम तिथून निघाले ऋष्यमुख पर्वतावर जाण्यासाठी. ते उद्या रात्री 8 वाजता पोचणार आहे. 8च्या ऐवजी 8:30 होतील कदाचित. उद्या प्रदोष आहे. मला कोपरगाव आश्रमात थोडं पूजापाठ असते, दर्शन असतं. उद्याची कथा 8 ऐवजी 8:30ला सुरू होईल, पण होईलच अशी आशा करू. आणि त्यानंतर काय आहे रामरायाच्या अवतरणाविष्काराच्या लीला, मग लंका, मग गंमत, मग जम्मत, मग तो उत्सव, तो आनंदोत्सव. आणि हे सगळ्याचा आनंद घेण्यासाठी फक्त 2च दिवस शिल्लक राहिली आहे. म्हणून उद्या रात्री 8:30 वाजता येण्यासाठी तुम्हा सर्वांना सादर निमंत्रण नियोजन मंडळाकडून देतोय. आजच्या 5व्या दिवसाची झालेली वाङ्मयीन सेवा ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणेवर झाली त्या देव गुरुदेवांच्या चरणावर समर्पित करतो. भजन होईल, आरती होईल. आरतीच्या आधी मानुरीचा एक व्यक्ती पुढे या. काय मग पिंपळे गुरुजी कोणीतरी तुम्ही एक जण पुढे या. तुमचं गाव काय ते? तिथले या, जरूरचे या, कुसूरचे या. एक जण या. तुमच्या गाड्या आले एवढे आणू नका. नारळ घ्या आणि आपल्या जागेवर बसा. या व्यासपीठाचा, या गावाचा एक सन्मानाचा प्रसाद आहे. तळेगाव